वाह, आता डिवोर्स पक्का होणार, म्हणजे मी एकदाचा सुटणार. आसावरी, तुला हवा असलेला डिवोर्स. राधा आणि विराजेशचा डिवोर्स. बोंबलू नकोस ना, हळू बोल. काय काय अगं, साहेबांचं काम झालं की ते राधाचा निकाल लावणार. साहेब, ड्रिंक तयार आहे, एन्जॉय. साहेब, तुला काय अक्कल वगैरे आहे का रे? अजून काम पूर्ण व्हायचंय. साहेब, काम होणारच आहे, सगळं चोख केलंय, माल पोचेलच आता. मग पार्टी सुद्धा माल पोचल्यावरच करायची. त्याआधी जर पार्टी केली ना, देवा, हा फोन लवकर चालू होऊ दे, त्याशिवाय खरा गुन्हेगार कोण आहे तो कळणार नाही. राधा, नको काळजी करूस, सगळं ठीक होईल. आणि हो, बरं झालं हा फोन इथे चार्जिंगला लावलास, म्हणजे कुणाला शंकाही येणार नाही. आणि फोन सायलेंटवर आहे ना? हो. आई, राधा, चला जेवायला. हो, आलेच. काय विराजस, आजची मोहीम कशी झाली? मस्त झाली, बऱ्यापैकी बघून झाली ठिकाणं, म्हणजे पूर्ण पण झाली असती, पण मध्येच राधाचं सरप्राईज निघालं. मोहीम थांबली आणि राधा मॅडम गायब झाल्या. गायब झाले म्हणजे? कुठे गेले होतेस राधा? आई बरोबर होती, माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणायला गेल्या होत्या. विराजस, सगळ्या मसाल्यांचा तपास केलाय ना? हो हो, झालं, सगळं झालं. ट्रक मधले तेवढे बाकी आहेत, बाकी सगळे तपासले. सुमित्राजी, काय झालं? ते मला आसावरीचं एक काम आठवलं, मी तिच्यासोबतच जेवतो, नंतर आलोच. काय माणूस आहे तू. हाच असणार सरजी.
अरे कोणाचा फोन वाजतोय? कोणाचा फोन व्हायब्रेट होतोय? हा? अरे उचल ना तुझा फोन. नाही, माझा नाही वाजत आहे. मग बहुतेक तिकडे टेबलवर किंवा देवाऱ्यापाशी वाजतंय. एक मिनिट, मी बघून येतो. हा माझा फोन नाहीये. कोणाचा आहे? अरे तुझा नाही मग एक काम कर, आणतो इकडे आण, मी बघतो. अरे घरात काम करणाऱ्या कुठल्या तरी माणसाचा असेल फोन. अरे मग तो फोन उचल आणि सांग त्याला असा सारखा सारखा फोन करायचा नाही म्हणून. आणि असा फोन चार्जिंगला लावायची हिंमत तरी कोणाचीच आहे? जाऊ दे ना, आपण का बोलतोय? मी सांगेन त्यांना. मी देते फोन. विराजस, तू ये जेवायला बस. अरे यार, या ट्रकची पण काही बातमी कळत नाही. साहेबही त्या ड्रायव्हरला फोन करून करून थकले. काहीच कळत नाही. माझा खबरी पण एकही कामाचा नाही. काय करू काय करू काय करू? काही गडबड झाली तर साहेब सगळं खापर माझ्यावरच पडते. आता बरोबर खरं काय ते कळेल. हॅलो, हॅलो, हॅलो. सुमित सर, ट्रकमधून तस्करी तुम्हीच करताय ना? हॅलो, साहेब, ट्रक शहराच्या हद्दीबाहेर गेला नाहीये. ओके.
बिट्टी काय झालंय? कसली तस्करी? काय बोलतेस तू? मला आधी सांगा तो फोन कुठे? ती कोण आहे मग? काय चाललंय तुझं बिट्टी? तू पुन्हा माझ्यावर संशय घेतलीस? बाळा, मी गुन्हेगार नाहीये. मी किती वेळा आणि कसं सांगू तुला? मी खरंच आता तो सुमित राहिलो नाहीये. मी बदललोय. कसा विश्वास देऊ तुला? हे बघ, मी आसावरीची शपथ घेऊन सांगतो. बिराजदार मसाल्यांच्या पाकिटातून अंमली पदार्थ घेऊन जाणारा ट्रक मी स्वतः धरलाय. बिराजदार मसाल्यांच्या ट्रकमध्ये अंमली पदार्थ. तो ट्रक तुला सापडलाय. मलाही संशय होताच, पण हाती काही लागत नव्हतं. मी ह्याच गोष्टीसाठी रात्रभर घराबाहेर फिरत होतो. हे खूप डेंजरस आहे बाळा. तू प्लीज फोन लावू नकोस. मला तुझी काळजी वाटते बाळा. हे लोक खूप भयंकर असतील. ते काहीही करू शकतात. मला स्वतःलाच कित्येकदा जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. हा खूप मोठा गुन्हा आहे बिट्टी. आपल्याला जे काही करायचं ना ते काळजीपूर्वक करावं लागेल. प्लॅनिंग करून त्यांना पकडावं लागेल. आपण हा आयडिया. आपण एक काम करूया. आपण रात्री उशिरा त्यांना PC वरून कॉल करू, माल घ्यायला बोलवू आणि पकडून पोलिसांच्या स्वाधीन करू. हा, आय नो हे खूप रिस्की आहे, पण ही रिस्क घ्यायला मी तयार आहे. उगाच तू या सगळ्यात पडू नको. तुला काही झालं तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार. आता काय करू मी मग? तू एक काम कर बाळा. तू ना हा फोन तुझ्याकडेच ठेव. फक्त बंद करून ठेव. कसं आहे, त्या लोकांना आपलं लोकेशन कळता कामा नये. त्यांना जर आपलं लोकेशन कळलं तर आपल्या घरावर मोठं संकट येऊ शकतं. साहेबांना किंवा विराजसला हे कळलं तर त्यांना खूप मोठा धक्का बसेल. आपण हे आपल्या आपल्यातच सॉल्व्ह करून घेऊ. मी बाकी कसं काय करायचं ते बघतो. तू हा फोन तुझ्याकडेच ठेव, पण बंद ठेव प्लीज. साहेब 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 कुठे गेले? साहेब प्लीज माझा फोन उचला. त्या ड्रायव्हरचा फोन उचलला तर गडबड होईल. सुमित पैठणकर ही विश्वास ठेवावा अशी व्यक्ती आहे का? नक्कीच नाही. मला फसवत तर नाही येत ना ते. पण मी हे सगळ्यांसमोर आणलं तर घरात परत वाद होणार. काय करू? कुठे गेले असतील साहेब? हे काय ड्रायव्हर आणि सुमितचे मिस कॉल. आधी ड्रायव्हरला फोन करून बघतो.
सरजीचा फोन. काय रे माजलास काय? तुला सांगितलं होतं ना दर 15 मिनिटांनी मला रिपोर्ट करायचं म्हणून. मग बघ माल व्यवस्थित पोचला पाहिजे. एक लक्षात ठेव, हा माल विजेंद्र बिराजदारचा आहे. हा माल गायब करण्याचा प्रयत्न केलास ना तर ठार मारीन तुला, ठार. त्यामुळे आता जो माल आहे ना तो काय काय हवंय? तुम्ही आहात सरजी? तुम्ही आहात सरजी? तर हा आहे तुमचा खरा चेहरा. अंमली पदार्थांची तस्करी करणारे विजेंद्र बिराजदार. हे बघ, हा चेक जर तुला हवा असेल ना राधा तर या डिवोर्स पेपरवर सह्या करायच्या. राघवेंद्रच्या कुटुंबाला मी या घरात राहू दिलंय ते फक्त या पेपर्समुळे. विराजसला तू स्वतःहून दूर करायचंयस. तू इथे काय करतेस? तुला वाटत असेल तू ऑफिस मधल्या गोष्टी फिरवशील पण ते मला चालणार नाही. माझी खुर्ची खेचण्याचा प्रयत्न करू नकोस. कमाल आहे. नाही म्हणजे डिलिव्हरी कधी रात्री नाही जात. काल का बरं मसाले गेले रात्री? हिला माफी मागावी लागेल, नाक रगडून.
सुमित अंकर, राधाच्या वतीने मी तुमची माफी मागतो. चुकलं तिचं. काय सारखं सारखं फोन करतीये. तुला सांगितलं ना बिराजदार साहेबांचा माल पोहोचवतोय. ठेव फोन. सरजी, नाही नाही आता हे बघ काय ते तसं नाहीये. म्हणजे तुला दिसतं ना तसं नाहीये ते. अगदी बरोबर बोललात. पहिल्यांदा खरं बाहेर पडलंय तुमच्या तोंडातून. कारण जे तुम्ही दाखवताय ते खरं नाहीच आहे. इतके दिवस तेच दिसत होतं जे तुम्ही दाखवत होतात. आज तुमचा खरा चेहरा समोर आला. बाबा, मी आदर्श मानत होते हो तुम्हाला. माझे आयडल होतात तुम्ही. आणि ज्यांना मी माझा आदर्श मानत होते त्यांची खरी आणि काळी बाजू आज कळली मला. राधा हे बघ, मी काय म्हणतोय, मी आधी काय म्हणतोय ते जरा ऐकून तर घेशील. बस बाबा, मला काही एक ऐकायचं नाहीये. एक शब्दही बोलू नका आता. बास. तुमचं ऐकून मी सगळ्यांचं नुकसान करणार होते, पण आता बास. आता मी विराजस पासून काही लपवून ठेवणार नाही. मी विराजसला सगळं खरं खरं सांगणार.